उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांमध्ये आज आपण बघणार आहोत कुरकुरीत वाळलेले खमंग चविष्ट मुगाच्या डाळींच्या वड्या। अजिबात खराब न होता वर्षभर आरामात राहणारे आणि भाजीमध्ये कच्चे न राहता छान शिजणारे मुगाच्या डाळीचे सांडगे। त्यांना आमच्या खानदेशामध्ये करोडे पण म्हणतात। नमस्कार, मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण फक्त मुगाच्या डाळीपासून वड्या करणार आहोत। ह्या वड्या दिसायला खूप सुंदर दिसतात, त्याचबरोबर खाण्यास खूप चविष्ट आणि पौष्टिकही असतात। ह्या वड्या आपण वर्ष 2 वर्ष कसे साठवून ठेवू शकतो आणि त्यांना जाडी पडू नये किंवा कीड लागू नये, तसेच डाळ कोणती घ्यावी, कशी धुवावी आणि वड्यांचं मिश्रण करताना कोणती काळजी घ्यावी, वड्या कशा तोडाव्यात, हे सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता इथं मी 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे। इथं मी साल असलेली डाळ घेतलेली आहे, तुम्ही साल नसलेली डाळ घेतली तरी चालेल, पण अशा डाळींच्या वड्या खूप छान लागतात। इथं मी डाळ भिजवून ओल्या डाळीच्या मिश्रणाचे वड्या करणार आहे। तुम्ही इथं डाळ भिजवून वाळवून तिला गिरणीतून दळून आणून त्याच्या वड्या करू शकता। तर आता अगोदर आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत। तर त्यासाठी त्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून घेणार आहे आणि तिला छान रगडून स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे डाळीला काही पावडर वगैरे लावलेली असते तर ती सगळी निघून जाते। तर या पद्धतीने डाळ व्यवस्थित रगडून स्वच्छ धुवून घ्यायची। तर आता बघू शकता डाळमध्ये पावडरचं पाणी तुम्हाला दिसत असेल, तर आता आपल्याला हे सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मी डाळ अशीच 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे ती छान स्वच्छ निघते। आता बघू शकता मी डाळमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता आपण त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून घेणार आहोत आणि तुम्ही इथं 4 ते 5 तासासाठी तिला भिजत ठेवू शकता किंवा रात्रभरही भिजत ठेवली तरी चालेल। मी इथं डाळ रात्रभर भिजत ठेवून घेणार आहे आणि त्यावर आता झाकण ठेवून घेतलेलं आहे। आता बघू शकता आपण डाळ रात्रभर भिजत ठेवून घेतलेली होती आणि बघा किती छान मस्त टम्म अशी फुगलेली आहे, डाळ छान भिजली गेलेली आहे। तर बघू शकता तिची सालही थोडंसं असं व्यवस्थित रगडली तर लगेच निघते, म्हणजे डाळ आपली छान अशी भिजली गेलेली आहे। तर याच पद्धतीची आपल्याला डाळ भिजवून घ्यायची आहे। तुम्ही 4 ते 5 तासांसाठी भिजवून घेतली तरी चालेल। तर बघा आता मी डाळमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता डाळ कशी धुवायची ते मी तुम्हाला दाखवते। तर मी डाळमधलं पाणी काढून तिला व्यवस्थित दोन्ही हातांमध्ये रगडून धुते, म्हणजे हे बघू शकता या पद्धतीने, म्हणजे त्याची जे साल असते ती सगळी निघून जाते आणि नंतर आपण तिला पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि मग पाण्यामध्ये डाळ कशी धुवायची तेही मी तुम्हाला पुढे दाखवते। तर अगोदर मी सगळी डाळ व्यवस्थित छान रगडून अशी धुवून घेणार आहे। मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगणार आहे की डाळ कशी धुवायची। आता बघा मी इथं डाळ स्वच्छ रगडून घेतलेली आहे आणि तिला आता आपण धुवून घेणार आहोत। तर मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडीशी डाळ टाकून घेते। अशी डाळ टाकून घ्यायची आणि त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे, भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। आता डाळमधील पाणी आणि साल आपण काढून घेणार आहोत। तर थोडंसं असं डाळ आहे ती हलवून घ्यायची, नंतर असं भांडं तिरकस धरायचं आणि आता बघू शकता व्हिडिओमध्ये साल आपोआप पाण्याबरोबर खाली पडते, म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये ती साल आणि पाणी बरोबर निघतं। तर बघा असं हे भांड्यामध्ये साल आहे ती शिल्लक राहते। तर आता मी तेच पाणी परत डाळ असलेल्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि डाळ व्यवस्थित अशी हाताने चोळून घेणार आहे, म्हणजे ती जी साल आहे ती डाळपासून वेगळी होत जाते आणि असं तिरकस हलवत साल आणि पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत जायचं। तर याच पद्धतीने मी आता हे जे डाळमधील साल आहे ती काढून घेणार आहे। तर एकदम सोपी पद्धत आहे, तुम्ही एक वेळा कराल तर बरोबर तुम्हाला करता करता बरोबर जमायला लागेल। तर हे बघा अशा पद्धतीने हे डाळमधील जी साल आहे सगळी निघून जाते। आता मी तुम्हाला दुसरी पद्धतही दाखवणार आहे। आता आपली डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून झालेली आहे आणि हे बघा हे पाणी तुम्ही वाटल्यास हेच वापरा किंवा दुसरं पाणी घेतलं तरी चालेल। आता बघा मी तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते। तर अशी टोपली घ्यायची, ही डाळ धुवायची टोपली मिळते आमच्या खानदेशामध्ये, यामध्येच डाळ धुतात। तर त्यामध्ये थोडीशी डाळ घ्यायची आणि ती एखादा टब किंवा मोठं भांडं घ्यायचं, त्यामध्ये भरपूर असं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये बुडवून ज्या पद्धतीने मी आता दाखवल्याप्रमाणे बाउलमध्ये डाळ धुतली त्याच पद्धतीने ती टोपलीमध्येही धुवून घ्यायची। तर ही दुसरी पद्धतही खूप सोपी आहे आणि जास्त प्रमाणामध्ये डाळ लवकर धुतली जाते। आता बघा मी याच पद्धतीने आता ही सगळी डाळ आहे ती धुवून घेणार आहे
आणि तिला स्वच्छ पाण्याने अजून परत एक वेळा धुवून घेणार आहे। तर आता बघा मी ही डाळ व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि तिला टोपलीमध्ये निथळत ठेवून घेतलेली आहे। जोपर्यंत त्याच्यातील पाणी पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत तिला अशीच टोपलीमध्ये निथळत ठेवून घ्यायची आहे। अशी आपल्याला कोरडी डाळ हवी, तरच आपल्या वड्या छान येतात आणि छान टिकतातही। आता आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे। त्यासाठी मी इथे एक मोठं मिक्सरचं जार घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या भरून मी ही डाळ टाकून घेतलेली आहे। आपल्याला पाणी न टाकता ही डाळ व्यवस्थित वाटून घ्यायची। तर डाळ वाटताना जास्त जाड भरडी पण नाही ठेवायची किंवा जास्त बारीक पेस्टही नाही करायची। तर रवेदार आपल्याला हे मिश्रण हवं। तर मी तुम्हाला जवळून दाखवते। तर हे बघा या पद्धतीने, म्हणजे आपण जेव्हा वड्या तोडतो तेव्हा ते छान तोडल्या जातात आणि ते वर्षभरही छान टिकतात। तर या पद्धतीची ही डाळ वाटून घ्यायची आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये डाळ काढून घ्यायची। तर मी परातीमध्ये काढून घेते, तुम्ही हवं तर एखाद्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता। तर आता बघा ही डाळ मी पूर्णपणे काढून घेतलेली आणि आता मी दुसरी बॅचही याच पद्धतीने बारीक वाटण करून घेणार आहे आणि राहिलेली डाळ आहे ती पण याच पद्धतीने वाटून घेणार आहे आणि परातीमध्ये काढून घेणार आहे। आपल्या वड्या अजून चविष्ट होण्यासाठी आपण यामध्ये लसूण आणि चटणीचं जे वाटण आहे ते तयार करून घेणार आहोत। तर इथं मी 3 ते 4 लसणाच्या गाठी घेतल्या आहे आणि लसूण सोलून घेतला। वाटीने अर्धी वाटी लसूण घ्यायचा आहे। नंतर इथं मी घरी सुकलेल्या पिवळ्या लाल मिरच्या त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहे आणि त्याचे तिखट तयार करून घेतलेले आहे। तर ते 1 चमचा टाकून घ्यायचं आहे। इथं लाल तिखट जास्त टाकायचं नाही। आता आपल्याला पाणी न टाकता याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचं असं वाटण तयार होतं, जास्त बारीक होत नाही। त्यासाठी मी थोडीशी डाळ राहू दिलेली होती आणि ती टाकून घेतलेली आहे आणि आता परत हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे। तर बघा हे व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आणि आता वाटलेलं हे मिश्रण आहे ते आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत। यामध्ये चटणी प्रमाण फारच थोडं टाकायचं, कारण आपण वड्यांची जी भाजी करतो त्यामध्ये सुद्धा आपण चटणी टाकत असतो आणि रंगही त्याला फार असा लालसर येतो, त्यासाठी थोडं कमीच प्रमाणात टाकायचं। आता यामध्ये आपण काही साहित्य टाकून घेणार आहोत। तर मी 1.5 चमचा जिरेपूड टाकून घेतलेली आहे। नंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। तर मी इथं पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्याने 3 चमचे भरून मीठ टाकून घेतलेलं आहे। आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। नंतर आपण थोडीशी चव टेस्ट करून बघायची। जर आपल्याला मीठ कमी वाटत असेल तर थोडंसं टाकून घ्यायचं। आता बघा हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला हातानेच ही डाळीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित त्याला फेटून घ्यायचं, म्हणजे यामध्ये हवा शिरली जाते आणि आपले जे वड्या आहेत त्या मस्त पोकळ येतात, छान येतात। काही ठिकाणी या वड्यांमध्ये कोथिंबीरही टाकली जाते, पण मी यामध्ये टाकलेली नाही। आता हे बघू शकता डाळ व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि आता आपण वड्या तोडून घेणार आहोत। तर मी आता हातानेच ह्या वड्या तोडून घेणार आहे। तर त्यासाठी इथं मी खाली कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती असा प्लास्टिकचा कागदही ठेवून घेतलेला आहे। आता आपण वड्या तोडून घेणार आहोत। तर मी वड्यांचं जे मिश्रण आहे ते एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर आता आपण वड्या तोडून घेणार आहोत। तर असं 5 बोटांच्या साहाय्याने आपण ह्या वड्या तोडून घ्यायच्या आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता असं अंगठ्याने त्या वड्या तोडत जायच्या आहे। 4 बोटांवर हे मिश्रण घ्यायचं आणि अंगठ्याने ते मिश्रण असं तोडत जायचं या पद्धतीने। तर अशा वड्या आपल्याला पटापट टाकता येतात। तुम्हाला सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण जसजसे तुम्ही ह्या वड्या तोडत जाल तशा पटापट ह्या वड्या तुटतात। तर तुम्ही ह्या वड्या लहान मोठ्या साईजमध्ये तोडू शकतात। तर मी मध्यम आकारामध्येच ह्या वड्या तोडून घेते। ह्या वड्यांसाठी खानदेशामध्ये झाऱ्याचे वड्याही तयार करतात आणि दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते। तर अशी जी आपली फॉलची पिशवी असते किंवा दुधाची पिशवी असते ती घ्यायची, त्यामध्ये मिश्रण भरायचं आणि असं एक टोक आहे ते थोडंसं कट करून घ्यायचं आणि मिश्रण भरल्यानंतर मागच्या साईडला रबर लावून घ्यायचं, म्हणजे मिश्रण बाहेर निघत नाही आणि त्याच्या पटापट अशा वड्या पाडून घ्यायच्या। ज्याला हाताने जमत नाही त्याने अशा पिशवीने वड्या पाडून घ्यायच्या। आता मी राहिलेल्या वड्या ही पाडून घेणार आहे। तर बघू शकता मी ह्या वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि आता यांना मी 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेणार आहे। एक दिवस त्यांना असं पंख्याखाली वाळवून घ्यायचं आणि दुसऱ्या दिवशी कडक उन्हामध्ये त्यांना व्यवस्थित वाळवून घ्यायचं, म्हणजे त्या वर्षभर सुद्धा अजिबात खराब होत नाही किंवा जाडी किंवा त्यांना अजिबात कीड लागत नाही। तर इथं बघू शकता मी 2 कागद भरून हे वड्या पाडून घेतलेल्या आहे आणि ह्या अर्धवट सुकलेल्या आहेत, म्हणजे त्या आतून अजून ओलसर आहेत। तर त्यासाठी मी आता त्यांना उन्हामध्ये दुसऱ्या दिवशी वाळवून घेणार आहे। तर 1 ते 2 दिवस त्यांना छान उन्हामध्ये वाळवून घ्यायचं, म्हणजे त्या अजिबात खराब होत नाही। आता इथं बघू शकता आपल्या वड्या ह्या छान मस्त सुकल्या गेलेल्या आहेत आणि मी त्यांना एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि वड्यांना बघा रंग किती छान आलेला आहे। तर तुम्हाला एक वडी दाखवते मी। तर आम्ही यांना कोरडे म्हणतो। तर बघा किती छान आतून पोकळ दिसत आहेत
आणि मस्त कडक उन्हामध्ये त्या सुकल्या गेलेल्या आहेत. तर त्याचं वरचं आवरणही बघा किती मस्त असं कडक झालेलं आहे. तर आतून पोकळ मस्त सॉफ्ट असे आहेत आणि बाहेरून मस्त कडक आहे. तुम्हाला एक तोडून दाखवते. तर बघा पटकन तुटतायत, अजिबात ह्या कडक वगैरे नाही आहेत. तर भाजीमध्ये सहज अशा पटकन शिजतात. जर तुम्ही अशा पद्धतीच्या वड्या कधी केल्या नसतील तर मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा ह्या वर्षी वाळवणीच्या पदार्थांची सुरुवात ह्या कोरड्यांनी करा. बनवायला एकदम सोपे आणि मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला एकदम सोप्या पद्धती सांगितलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्ही कधी हे कोरडे वड्या किंवा याला सांडगेही म्हणतात तर ते केलेले नसतील तर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला पटकन जमतील. आणि हो, तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.